एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शेवगाव पाथर्डी तालुक्यात ढगफुटीमुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यात नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। शेवगाव मधील वरूर, भगूर, वडोली या नद्यांना पूर आलाय। दिनांक 15 रोजी पाथर्डी भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस झाल्यानं शेवगाव तालुक्यातील नद्यांना पाणी आलं। नदी पात्र दुथडी भरून वाहू लागलं आणि धोक्याची पातळी ओलांडून नद्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। वरूर या ठिकाणी नदीच्या वरून पाणी वाहू लागल्यानं गावचा संपर्क तुटला। तसेच भगूर येथील नांदणी नदीवर पुलाच्या वर पाणी येण्यास सुरुवात झाली आणि वडोले नदीवर पूर परिस्थिती झाली आहे। यामध्ये अनेक जण पुरामध्ये अडकलेत तर काहींचे जनावरे, घरगुती साहित्य पुरामध्ये वाहून गेले। पुराचं पाणी शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेवगाव तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासन सज्ज झालंय। शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी नागरिकांना आवाहन केलंय की सतर्क राहावं, पुलावरून गाड्या घालू नये, पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये। आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव। रात्री पाथर्डी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेवगाव तालुक्यातील वरूर, आखेगाव, वडुले, जोरापूर इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या पावसाचं पाणी इकडे शिरलेलं आहे। त्यामुळे बहुतेक ठिकाणचे पूल जे आहेत ते पाण्याने भरलेले आहेत। तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणीही रस्त्यावर उतरू नये, आपापल्या घरी सुरक्षित राहावे। ज्या नागरिकांना सुरक्षित राहणे शक्य नाही त्यांनी प्रशासनाला संपर्क साधून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांना संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो। मात्र कुणीही घराच्या बाहेर जर सुरक्षित वाटत नसेल तर पडू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो। काल रात्री आणि आज पहाटेपासून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। या पावसामुळे या भागातील सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। वरूर येथे नदीला पूर आलेला आहे, तसेच वडोले येथे पूर आलेला आहे, तसेच जोरापूर पुलावरही पाणी चढत आहे। यामुळे हे सर्व मार्ग आता आम्ही पोलीस प्रशासनातर्फे बंद करीत आहोत। तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आणखी पाऊस हवामान खात्याने सांगितलेला आहे, तर आज रात्री आणि आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तरी सर्वांनी सतर्क राहावे, कुणीही पुलावरून पाण्यातून गाड्या घालण्याचा किंवा जाण्याचा प्रयत्न करू नये, कसल्याही प्रकारे स्टंटबाजी करू नये। असं काही कुणी आढळून आल्यास त्याच्यावर पोलीस प्रशासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात येतील व सर्वांनी आपली स्वतःची सुरक्षा सांभाळावी। प्रशासन तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।